नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तांदुळवाडीत वॉर्ड क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारास प्रारंभ. तांदुळवाडी तालुका वाळवा येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदासाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आनंदा विठ्ठल पाटील, प्रताप उर्फ बाबा बाळासाहेब पाटील, शशीभूषण निवृत्ती कांबळे व गौरव रमेश पाटील यांनी अर्ज भरला आहे. हा वॉर्ड क्रमांक 1 स्वर्गीय लोकनेते वसंतराव विष्णू पाटील काका यांचा बालेकिल्ला असून वसंतराव पाटील काका जे सांगतील ती पूर्व दिशा समजणारा हा वॉर्ड या अगोदर या वॉर्डात त्यांच्याच पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. रमेश वसंतराव पाटील यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द झाल्या कारणास्तव या वॉर्डात पोटनिवडणूक लागली आहे. आज या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ झाला असून सर्वच उमेदवारांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. 28/4/2026 रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी 29 तारखेला निकाल जाहीर होईल. निकालात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, सहसंपादक. खरं तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक वार्ड क्रमांक 1च्या मतदारांच्यावर लादली गेलेली आहे. वास्तविक पाहता काही दोष नसताना किंवा काही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता विनाकारण का तक्रारी करून रमेश पाटीलसारख्या चांगल्या कार्यकर्त्याला या ग्रामपंचायत सदस्यपदावरून मुकावं लागलं. वास्तविक अशा प्रवृत्तीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि त्याचबरोबर असा निषेध करत असताना त्याचबरोबर 1 नंबर वार्डातील जनतेला रमेश पाटील यांचे चिरंजीव गौरव पाटील यांना प्रचंड मताने विजय करावं असं मी सर्वांना आव्हान करतो. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर आपली जी पार्टी आहे माननीय काकांच्या आदरणीय काकांच्या नेतृत्वाखाली चालणारे म्हणजे त्या काकांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ही पार्टी आपली. या पार्टीनं आज गावात प्रचंड प्रमाणात विकास केलेला आहे. या पार्टीत तरुणांना संधी दिली जाते, सर्वसामान्य माणसांना संधी दिली जाते. अशा विचाराची ही पार्टी आहे. या पार्टीचे जे उमेदवार आमचे गौरव पाटील आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. पुन्हा एकदा मी आव्हान करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.